स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आता ग्रहण 28 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा आणि ग्रहण दोन्ही आहे. आज सकाळी आपला पूजा कशी करावी कोजागिरीची, इंद्र, लक्ष्मी, कुबेर, चंद्र याचा व्हिडिओ आल्यानंतर मला बरेच असे प्रश्न आले आणि ग्रहणाचा व्हिडिओ केल्यावर पण खूप असे प्रश्न आले जे मी त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले नव्हते. त्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे, ग्रहण, सत्यनारायण, कोजागिरी पौर्णिमा, मग दूध आटवावे का, नैवेद्य, सत्यनारायण, उपवास या सगळ्याचीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर बघा, 28 ऑक्टोबरला खडग्रास चंद्रग्रहण आहे आणि ते मुख्य म्हणजे भारतात दिसणार आहे. त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी जपायच्या आहेत. पुन्हा एकदा सांगते, त्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि याही सांगते, ज्यांना आता हे एक भौगोलिक क्रिया आहे, मात्र ज्यांना पटेल, जी लोक मानतात, ग्रहण पाळणे वगैरे मानतात, त्यांनीच हा व्हिडिओ बघावा. बाकीच्यांनी आपले बाकीचे व्हिडिओ बघा, हा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल. कारण प्रत्येकाची शेवटी एक इच्छा असते की आम्ही पाळतो, आम्ही हे काही नाही मानत. तर ते मी कुणावरही जबरदस्ती नाही करणार की तुम्ही हे पाळलंच पाहिजे. जी शास्त्रीय माहिती आहे, शास्त्रीय म्हणण्यापेक्षा जे ज्योतिष सांगतं ते मी तुम्हाला सांगणार आहे, टायमिंग सांगणार आहे आणि त्याचनुसार पुढे तुम्हाला काय पाळावे काय नाही हे देखील सांगणार आहे. ग्रहण 1 तास 18 मिनिटाचे आहे. ग्रहण स्पर्श रात्री 1:05 28 तारखेला होत आहे. मध्य काळ आहे 1:44 आणि मोक्ष काळ आहे 2:23 पहाटे. रात्री परत्वे फळ मिथुन, कर्क राशीला, वृश्चिक, कुंभ राशीला, शुभ फळ सिंह, तूळ, धनु आणि मीन राशीला, मिश्र फळ मेष, वृषभ, कन्या, मकर राशीला. सूतक काळ 28 तारखेला पहाटे 4:05 ते ग्रहण संपेपर्यंत आहे. ग्रहण रात्री 9:31 सुरुवात आपण पाळायला करायची आहे. ते रात्री 2:20 तुम्हाला ग्रहण पाळायचे आहे. यामध्ये अन्नसेवन करायचं नाही आहे. गर्भवती स्त्रियांनी सुद्धा हे पाळायचं आहे. म्हणजे बाथरूमला वगैरे जायचं नाही. मात्र ज्या स्त्रिया, गर्भवती स्त्रिया हे रोखू शकत नाहीत, त्यांनी गेलं तरी चालेल. बाकी जे सशक्त आहेत त्यांनी या काळामध्ये मलमांस म्हणजे थोडक्यात काय, बाथरूमला वगैरे जाणे सुद्धा टाळायचे आहे. खाणं टाळायचं आहे. खाणं तर सगळ्यांनीच टाळायचं आहे. 9:30 ते म्हणजे 9:30च्या आत तुम्हाला जे काही खायचं आहे ते तुम्हाला खाऊन घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे अन्नसेवन, गर्भवती स्त्रिया, आजारी यांनी अन्नसेवन करू नये, कारण त्यांच्यासाठी ते धोकादायक ठरेल. वृद्ध, अशक्त किंवा लहान मुलं यांनी झोपलं तरी चालेल. बाकीच्यांनी जागरण करण्याचा प्रयत्न करावा. मिथुन, कर्क, वृश्चिक आणि कर्क, मिथुन, कर्क, वृश्चिक या राशी वगळता बाकीच्या राशींना थोडासा त्रास आहे. काय करावं तेही सांगते. तीर्थस्थानी जाऊन स्नान करावे. हनुमान चालिसाचे जास्तीत जास्त पठण करावे. गर्भवती स्त्रियांनी 9:31 ते 2:20 पाळायचं आहे. चिरणे, कापणे, झोपणे, बाहेर पडणे या गोष्टी पूर्णपणे टाळायच्या आहेत. कारण चंद्रावर ग्रहण असल्यामुळे ह्याचा आपल्या मनावर सुद्धा परिणाम होतो. चंद्रग्रहणामुळे मानसिक स्थिती खराब होऊ शकते. 29 तारखेला सुद्धा कोणतीही महत्त्वाची कामे तुम्हाला करायची नाही आहेत. कोजागिरी पौर्णिमा, आता तुमचं उत्तर की ताई ग्रहणात कोणतीही पूजा केली तर म्हणजे उपासना केली तर चालते. त्यामुळे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडायची आहे. हे स्वतः केंद्रात सांगितलेलं आहे की पूजा ही आपल्याला करायची आहे, उपासना करायची आहे. मात्र दूध आटवायचं नाही आहे. चुकूनही दूध आटवू नका. पौर्णिमेचा जो हा अंश असतो तो पुढं 3 दिवस 5 दिवस सुद्धा राहतो. तुम्हाला करायचं आहे तर 30ला 29ला संध्याकाळी दूध करा, ते चंद्राखाली ठेवा आणि वाटलं तर ते प्या. पण 28ला चुकूनही दूध करून ठेवणं, फ्रीजमध्ये ठेवणं असे प्रकार करू नका. कारण या दिवशी ग्रहण आहे. या काळामध्ये कुठलंही अन्न शिजवत नाहीत आणि दूध तर आपल्याला त्याहून आटवायचं नाही आहे. कोजागिरी पौर्णिमेची जी तुम्हाला हे करायची आहे ती तुम्ही
म्हणजे जो नैवेद्य आहे तो तुम्ही त्या दिवशी साखरेचा दाखवू शकता, कारण आपल्याला चंद्राखाली दूध ठेवायचं नाही आहे. चंद्राच्या प्रकाशाकडे या दिवशी आपल्याला बिलकुलही बघायचं नाही आहे. कोजागिरीच्या ज्या काही मी तुम्हाला सेवा दिलेल्या आहेत, 11 माळी श्री स्वामी समर्थांचा जप वगैरे ज्या काही सेवा दिल्या आहेत, 16 वेळा श्रीसूक्त, ते सगळं काही पूजा मांडून तुम्हाला करायचं आहे. ते किती वाजता करायचं आहे तर रात्री 12 ते 12:39 या काळामध्ये इंद्रलक्ष्मी म्हणजे ह्याचं जे आपल्याला उपासना आहे ती करायची आहे. आता सत्यनारायण पूजेचं तुम्हाला सांगते, एवढी पौर्णिमा सत्यनारायण पूजा नाही केली, गॅप टाकलात तरीही चालेल. अन्यथा दरवेळेस आपण प्रदोष काळामध्ये सत्यनारायण करतो, संध्याकाळी शक्यतो प्रदोष काळामध्ये सत्यनारायण करतो. ते तुम्हाला यावेळेस लवकर म्हणजे सकाळी करून घ्यावं लागेल. त्यापेक्षा माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे की एवढी पौर्णिमा सत्यनारायणाच्या पूजेमध्ये गॅप टाकलात तरीही चालेल, काही हरकत नाही आहे. आणि केलं तरीसुद्धा तुम्ही शिरा वगैरे पुन्हा नैवेद्य हा प्रश्न आला, त्यामुळं शक्यतो तुम्ही सत्यनारायण पूजा नाही केली तरी चालेल. आणि ज्यांना करण्याची इच्छा आहे त्यांनी दुपारी 3च्या आत करून घ्या, 3च्या आत 4च्या आत असं साधारण करून घ्या. त्यामुळे तुम्हाला काय होईल, केल्याचंही समाधान मिळेल आणि तुम्हाला ग्रहणातही तुम्ही अडकणार नाही. आणि ग्रहणाविषयी त्याला कुठला ग्रहण स्पर्श होणार नाही, कारण चंद्र तुम्हाला माहिती आहे साधारण 6:30 पावणे 7 आपल्याला दिसू लागतो, तेव्हापासून त्याचा फरक दिसणार आहे. मग त्याच टायमिंगला आपण ती पूजा केली तरी चालेल असं नाही आहे. आता कोजागिरीची केली तरी चालते, म्हणजे सत्यनारायणाची केली तरी चालेल, चालणार नाही असं नाही. पण माझं वैयक्तिक मत आहे की एवढा तर कोजागिरी पौर्णिमेची जी इंद्रलक्ष्मी कुबेराची सेवा आहे ती आपण टाळू शकत नाही, कारण ती वर्षातून एकदाच येते, बरोबर आहे का. पण सत्यनारायण पूजा जर आपण एवढा महिना टाळली समजा, तर ती आपल्याला पुढच्या पौर्णिमेला साहजिकच करता येणार आहे. त्यामुळे तुम्ही एवढा महिना काय करा, फक्त कोजागिरी पौर्णिमेची पूजा करा, सत्यनारायणाची पूजा जी आहे ती करू नका. बाकी तुम्ही चंद्रग्रहण काळामध्ये स्वामी सारामृत तुम्ही ठरवा की मी 11 वेळा वाचीन, 51 वेळा वाचीन, किंवा मी 108 माळी स्वामी समर्थांचा जप करेन. तुम्ही कुठलंही अनुष्ठान घ्या, सिद्धकुंजिका स्तोत्राचं घ्या, श्रीसूक्ताचं घ्या, अशी पण आपली जी सेवा आहे ती 1-1.5 तास आपल्याला सहज पुरणार आहे. बाकी गर्भवती स्त्रियांना मी तेच सांगते की तुम्ही 108 माळी श्री स्वामी समर्थांचा जप करा, 108 वेळा तुम्ही बसून तारक मंत्र म्हणा, 108 वेळा तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणा, तुम्ही रामायण वाचा, तुम्ही गीता वाचा. तुमच्यासाठी, तुमच्या बाळासाठी हे अतिशय उत्तम राहील. मांडी घालायची, देवापुढं बसा, उदबत्ती लावून मांडी घालून. गर्भवती स्त्रियांना इतक्या वेळ बसवत नसेल, खुर्चीत सोफ्यात बसा, पुस्तकं घ्या व्यवस्थित त्या शेजारी आणि वाचन करा. पाणी प्यावेच लागले तर त्यामध्ये तुळशी पानं असावीत, तुळशी पानं घातलेली पाणी प्या. बघा, ह्याला शास्त्राची जोड कुठंही नाही आहे. मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं की दवाखान्याच्या बाहेरच लिहिलेलं असतं की ग्रहण पाळणे हे गरोदर महिलांसाठी आमच्या शास्त्रात बसत नाही, असं बऱ्याचशा दवाखान्यातून लिहिलेलं असतं. त्यामुळं विज्ञान आणि ह्याची सांगड घालणं थोडं अवघड आहे. मात्र जे लोक पाळतात, आपण आपली आई आजी, त्याची आजी, त्यांची आजी, त्यांची आजी इथपासून ग्रहण काळ पाळत आलेलो आहे. त्यामुळं कुठंतरी आपलं मन कुजबुजतं. बघा, आपण कुठलाही बदल करायला गेलो ना की आपलं मनच आपल्याशी बोलतं की नाही, मी हे करते, नक्की बरोबर करते का, नक्की करत नाही आहे का. त्यामुळे तुमच्या या प्रश्नांची मी उत्तर देते की तुम्ही कुठल्याही सेवा करू शकता, पण या काळात खाणे पिणे किंवा आता शिऱ्याचा नैवेद्य पूजेला दाखवणे, दुधाचा नैवेद्य कोजागिरीला दाखवणे हे तुम्हाला पूर्ण टाळायचं आहे. जरी त्यात तुळशीचं पान घातलं तरी ते ग्रहण काळातलं आहे. असं आपण घरातलं कोरडं साहित्यात सगळ्यात आपण तुळस पान घालणार आहे. पण दूध आटवण्याची प्रक्रिया शक्यतो टाळावीत तुम्ही, असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. बाकी जर तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही दूध आटवू शकता, तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता. कारण 100 व्यक्तींमध्ये 100 लोकांचे वेगळे विचार असतात. पण मी यूट्यूब क्षेत्रात आहे, सोशल मीडियावर आहे, काही गोष्टी कुणाकडून चुकीच्या घडू नयेत अशी माझी नेहमी तळमळ असते. म्हणून मी हा खास व्हिडिओ आत्ता परत केला आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत की गर्भवती महिलांसाठी तर हे खूप खास आहे. तसंच वृद्ध आजारी लोकांनी सुद्धा या गोष्टी पाळाव्यात. हे काही म्हणा तुम्ही, चंद्रग्रहण म्हटल्यावर अख्ख्या पृथ्वीवर आपल्या सगळीकडे त्याचा थोडा तरी काहीतरी अंश तरी परिणाम होतो.
त्याशिवाय चंद्रग्रहण म्हटलं आहे का, खंडग्रास चंद्रग्रहण म्हटलं आहे का, काहीच होत नसेल तर मग ते का दिलं असतं, का त्याला म्हणजे काहीतरी कारण आहेत ना ह्याच्या मागं. आपल्याला जास्त खोलात जायचं नाहीये, पण पाळलं तर काय वाईट आहे. मी म्हणते एक दिवस पाळलं आणि आपण देवधर्माचं करत बसलो तर त्यामध्ये वाईट काय, आपल्यातून देवाचं तरी घडेल असं मी म्हणते. आणि तुम्ही 7च्या आत, गर्भवती स्त्रियांनी 7च्या आत खाऊ शकता, 9:30च्या आत सुद्धा तुम्ही जेवण करू शकता. त्यानंतर तसं म्हटलं तर कुणालाच काही खाण्याची गरज लागत नाही. खूपच आजारी असाल, अशक्त असाल तर एखादं तुम्ही फ्रुट्स घेऊ शकता. सफरचंद वगैरे कोरड्या वस्तू ज्या असतात, जसं की बिस्किट असतं, अशा गोष्टी तुम्ही खाऊ शकता. जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल, जास्त वेळ तसं थांबवत नसेल, पाण्याशिवाय राहत नसेल, बाथरूमला जाण्याशिवाय राहत नसेल, हे विधी अडवण्याचे नाही आहेत. त्यामुळे तुम्ही हे करू शकता, काही हरकत नाही आहे. जेवढं तुम्हाला जपता येईल तेवढं जपा. बाकी गोष्टी या सगळ्या तुम्ही ह्याच्यावर सोडा की आपण पाळायचं आहे. मात्र जे काही आपल्याकडून चुकेल देवाला क्षमा मागायची आणि आपण आपल्याकडून होईल तेवढं करायचं, या मताची मी तरी आहे. मी स्वतः काय करणार आहे तर मी कोजागिरीची उपासना चांगली 1:30-2 वाजेपर्यंत करणार आहे आणि मग त्यानंतर जेवढा वेळ जमेल थोडा वेळ बसणार आहे. आणि साधारण बघा तुम्हाला सांगते 2:23ला तर मोक्ष आहे. मोक्ष काळानंतर अंघोळ वगैरे करत बसण्यापेक्षा मी पहाटे उठून अंघोळ करणार आहे असं मी तरी ठरवलेलं आहे. अंघोळ देवांनाही स्नान त्यानंतरच आपल्याला घालायचं आहे. तर बघा, ग्रहण काळाची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.